स्मार्ट अहमदनगर न्यूज। राष्ट्रीयकृत बँक प्रशासन आदर्श माता प्रतिष्ठानची संयुक्त बैठक संपन्न। माहिती उपलब्ध करून न देणाऱ्या बँकांना तहसीलदारांनी झापलं। योग्य अंमलबजावणी करण्याच्या बँकांना सूचना। कराड तालुक्यातील राष्ट्रीयकृत बँक कराड तालुका प्रशासन आणि आदर्श माता कांताबाई बाबूराव मोहिते प्रतिष्ठानची संयुक्त बैठक कराड तहसील कार्यालयात पार पडली। यावेळी अध्यक्षस्थानी कराडच्या तहसीलदार कल्पना ढवळे होत्या। मागासवर्गीय महामंडळ, अण्णाभाऊ साठे महामंडळ, महात्मा ज्योतिबा फुले महामंडळ, मौलाना आझाद महामंडळ अशा मागासवर्गीय आणि इतर मागासवर्गीय महामंडळाच्या माध्यमातून सर्वसामान्यांना करण्यात आलेल्या मंजूर कर्जावर वितरणावेळी बँका आडमुठे धोरण वापरून अडवणूक करत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर आदर्श माता कांताबाई बाबूराव मोहिते प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष विश्वास मोहिते यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे ही बाब निदर्शनास आणून दिली होती। त्याची प्रत सातारा जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनाही दिलेली होती। सातारा जिल्ह्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणाची गंभीरता ओळखून सातारा जिल्ह्यातील सर्व उपविभागातील प्रांत अधिकाऱ्यांना सूचना देऊन बैठका घेण्याचे आदेश दिले होते। माननीय जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेनंतर कराड तालुक्यातील बँकांची बैठक कराडच्या तहसीलदार कल्पना ढवळे यांनी आयोजित केलेली होती। नियोजनाप्रमाणे कराडच्या तहसील कार्यालयात राष्ट्रीयकृत बँकांचे प्रतिनिधी, कराड महसूल प्रशासन आणि आदर्श माता कांताबाई बाबूराव मोहिते प्रतिष्ठानचे अध्यक्ष विश्वास मोहिते यांची संयुक्त बैठक पार पडली। यावेळी यापूर्वी दिलेल्या पत्राच्या अनुषंगाने राष्ट्रीयकृत बँकांनी संबंधित माहिती सहकार्यालयात तसेच बैठकीत उपस्थित राहण्याचे आदेश दिलेले होते। तरी देखील काही राष्ट्रीयकृत बँकेच्या प्रतिनिधींनी माहिती न घेताच रिकाम्या हाताने बैठकीत उपस्थित राहिल्यामुळे या बैठकीचे अध्यक्ष आणि कराडच्या तहसीलदार यांनी त्या बँक प्रतिनिधींना कामचुकारपणा करत असल्याबाबत प्रशासकीय भाषेत सुनावणी, त्याचबरोबर अशा पद्धतीने कामचुकारपणा करत असल्यास वरिष्ठांना त्याबाबतची अहवाल दिले जातील असा इशाराही यावेळी दिला। यावेळी बैठकीमध्ये आदर्श माता कांताबाई बाबूराव मोहिते प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष विश्वास मोहिते यांनी राष्ट्रीयकृत बँकांना महामंडळाच्या कर्ज वितरणाचे उद्दिष्ट किती, संबंधित तालुक्यातील बँकांनी उद्दिष्टकृती केली का, केली नसेल तर त्याची कारणे याबाबतचे महत्त्वपूर्ण प्रश्न उपस्थित केले। यावर बँक तसेच प्रतिनिधींना उत्तर देता आले नाही। वरील प्रमाणे प्रश्नांमुळे त्यांची बोलतीच बंद झाली। महामंडळ कर्ज वितरणाबाबत कराडच्या तहसीलदार कल्पना ढवळे यांनी संबंधितांना योग्य त्या सूचना यावेळी दिल्या। विविध बँकांचे प्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते।